तर आज आपण पीठ न मळता आणि तसेच लाटता आलू पराठे बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 मीडियम साईजची बटाटी आहेत, ती शिजवत ठेवायची. ती पूर्णपणे शिजवायची नाहीये, थोडी कचवट ठेवायची. तसंच एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ, तसंच थोडं मीठ घालून घ्यायचं आणि 300 ml म्हणजे 1 ग्लास पाणी एवढं घालून छान बॅटर तयार करून घ्यायचंय. या ठिकाणी आपली बटाटी छान शिजलेली आहेत. आता ही आपल्याला बारीक किसणीवर छान अशी किसून घ्यायची आहे. बटाटी व्यवस्थित किसून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये हळद, धणा पावडर, जिरा पावडर आणि तसेच लाल तिखट तुमच्या आवडीनुसार आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे तयार केलेलं बटाट्याचं बॅटर आपल्याला पहिल्या गव्हाच्या बॅटरमध्ये सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तसेच 2 ते 4 चमचे तेल घालून हे बॅटर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅसवर नॉनस्टिकचा पॅन ठेवून घ्यायचा आहे आणि आपण तयार केलेलं बॅटर ह्यावर घालून घ्यायचं आहे. हे बॅटर आपल्याला पसरवायची अजिबात गरज लागत नाही. बॅटर ड्राय झालं की आपोआप कडा सुटल्या जातात आणि आपला आलू पराठा एकदम इझिली असा टर्न होतो. आपला मऊ लुसलुशीत आलू पराठा तयार झालाय. तुम्ही सकाळी घाईच्या वेळेला मुलांना टिफिनला हा देऊ शकता.